नाना भाऊ, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी TVN मराठीला एक मुलाखत दिली. त्याच्यामध्ये ते बाळासाहेबांच्या प्रश्नावरती भावूक झाले. ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे हे माझे स्नेह आहेत. त्यांनी जरी माझ्यावरती टीका केली तरी मी त्यांच्यावरती काही बोलणार नाही. उद्धव ठाकरेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक वेगळी विंडो ओपन केली असं तुम्हाला वाटतं? ते महान नटसम्राट आहेत नरेंद्र मोदी. ते केव्हा काय बोलतील, केव्हा डोळ्यातून अश्रू टाकतील, केव्हा हसतील. जेव्हा देशात नोटबंदी झाली, देशातले लोक लाईनमध्ये आपल्या स्वतःच्या घामाचा पैसा काढायला उभे झालेत आणि नरेंद्र मोदी जापानमध्ये जाऊन टाळ्या वाजवत होते की कैसा कर दिया मैंने. तर ते फार महान नटसम्राट आहेत. त्यांचं ते बोलण्याच्या मागचा नेमका उद्देश काय, वेळ आलो तर आपण सत्तेत येणार की नाही ही त्यांना भीतीची निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आता ते काय बोलतात काय, सत्तेत येणार नाहीत म्हणून त्यांना आता तुमच्या मित्राची आठवण येते असं तुम्हाला वाटतं? मला त्यांच्या मनात काय हे कळायलाच कारण नाही ना. नोटबंदीचं उदाहरण मी मुद्दाहून तुम्हाला आठवण केलं की जापानमध्ये जाऊन ते कसं करते ते दाखवा. तुमचं व्ह्युजल आहेत तुमच्याकडे, ते दाखवा देशाच्या लोकांना. हा महान नटसम्राट आहेत नरेंद्र मोदी. मात्र ते असं म्हणतायत की अडचणीच्या काळात मी उद्धव ठाकरेंच्या पहिल्या सुरुवातीला मदतीला धावून जाईल. ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन होतं त्यावेळेस मी रश्मी वहिनींना फोन केला. उद्धव ठाकरेंनी मला विचारलं की मी शस्त्रक्रिया करू की नको. मी काय म्हटलं, ते काय बोलतात काय वास्तव आहे हे कळायलाच कारण नाही. महान नटसम्राट आहेत, एवढी मोठी पदवी दिली त्यांना मी. आता भविष्य काळामध्ये जर कदाचित असं झालं तर तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरे तुमच्या आता महाविकास आघाडीची साथ सोडून परत नरेंद्र मोदींसोबत जातील? कारण कालपासून अशा अनेक चर्चा आहेत की नाही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित भविष्यामध्ये उद्धव ठाकरेंसमोर मदतीचा हात सुद्धा पुढे करू शकतात. बघा, उद्धव ठाकरे एक वचनी व्यक्ती आहे. त्यामुळे त्या नटसम्राटनी किती काही जाळ फेकण्याचा प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरे त्यांच्या जाळात जाणार नाही. सर, काल विश्वजित कदम उद्धव ठाकरेंसमोरच असं म्हणाले की सांगलीचे वाघ आम्ही आहोत, मात्र महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू. सांगलीच्या जागेबाबत अजूनही खतखत पाहायला मिळते. त्यांनी सांगितलं ना महाविकास आघाडीच्या सोबत आहो असं सांगितल्यानंतर आता काय राहिलं, खतखत कुठे राहिली? मात्र ते असं म्हणतात की सांगलीचे वाघ आम्ही आहोत. आहेत ना, विश्वजित कदम आमच्या सांगलीतले वाघ आहेत. मात्र संजय राऊत असं म्हणतायत की भाजपनं 2 उमेदवार तिथं उभे केलेत. वारंवार टीका केली जाते. संजय राऊत विश्वजित कदमांना असं म्हणतात की सिद्ध करा तुम्ही सांगलीचे वाघ आहात. तर याच्या मागचं षडयंत्र काय? वाघ आहेतच. इतके वर्ष आज सांगलीच्या विकासामध्ये पतंगराव कदमांचा, विश्वजित कदमांचा, वसंतदादा पाटलांचा, या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये या लोकांचा वाटा आहे. तर त्याच्यामुळे त्यांना सिद्ध करायसाठी काही वेगळं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर आहे, तिथंच विषय संपला. संजय राऊतांच्या वक्तव्य